नाद नाद माणसाला नाद पाहिजे हो. हा पण नाद तुम्हाला दुसराच आहे. 440 करंट माझा तुम्हाला सोसल का जोराचा झटका इबारी फटका. नाद नाद माणसाला नाद पाहिजे हो. हा पण नाद तुम्हाला दुसराच आहे. 440 करंट माझा तुम्हाला सोसल का जोराचा झटका इबारी फटका. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टूटू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आणि जो आपण बीट मावडी दिला मटेरियलमध्ये तो सिम्पली इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे. बीट मावडी इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचे. तर थोडं स्क्रोल करून इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्यामध्ये जे आपण बीट दिलेले आहेत ते तुम्हाला कुठे चेंज होत आहेत ते बघायचं आहे. तर थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली बीट आहे ते जेवून अशा चेंज होत आहे. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून आहे ते पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या ह्याच्या पुढचे बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. तर सिम्पली इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करूया. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते इथे बघूया. तर इथे तुम्ही बघू शकाल की ती आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये आता आपल्याला इथे फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे. थोडं इथे स्क्रोल करायचे आणि इथे प्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचा इथे फोटो असेल सिम्पली अशा सिलेक्ट करून 2 बोटांनी सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट केल्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचे. फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला हा जो AGFA 400 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन असेल ती संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करायचे आणि इथे पहिले इन्व्हिटेशन आहे ते कीचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा 3 सेकंदाचे तिथे यायचं आहे. पुन्हा कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ह्याच फोटोच्या शेवटला यायचं आहे आणि इथे की द्यायची. त्याच्यानंतर जी आपली पहिली की दिली तिथे यायची. हा जो फोटो आहे तो आपल्या सिम्पली लेफ्ट साईडला अशा बाहेर न्यायचा आहे. नेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या कीपाशी यायचं आहे. हाच फोटो आता राईट साईडला न्यायचा आहे. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथून जी आपली दुसरी बीट आहे तिथे यायचं आहे. त्या लेअरवरती क्लिक करायचं. रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे हा सुद्धा फोटो 2 बटनांनी सेट करायचा इथून परफेक्ट. त्याच्यानंतर त्याच्या पुढची जी बीट असेल म्हणजे आपण इथे तुम्हाला थोडं इथे समजून घ्या की ना बघू शकाल की इथे आपण 2 फोटो इथून ॲड केलेच एकाच म्हणजे 2 बीटला एकच फोटो इथून ॲड केला आहे. म्हणजे दुसरी आणि तिसरी बीट आहे त्याला सेम आपण फोटो ॲड केला आहे. तिसरी आणि चौथी बीट आहे त्याला पण आपण सेम फोटो इथून ॲड केला आहे. तुम्हाला पण अशा फोटो इथून ॲड करायचे, डबल फोटो इथून ॲड करायचे बीटला. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे सिम्पली दुसरी लेअर त्याला सुद्धा आपण फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर सिम्पली कुठं गेला रिप्लेसचं ऑप्शन सिम्पली इथून ॲड करून घेऊया हा फोटो आणि 2 बटन याशिवाय सेट करूया. इथे तुम्ही बघू शकाल की हा फोटो इथे आपण ॲड करून घेतला आहे. आता हा पहिला फोटो झाल्यानंतर दुसरा जो फोटो आहे तो आपल्याला ना एक कलर द्यायचा आहे त्याला फिल्टर. तर सिम्पली दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशन मायनस करायचं आहे. फिल्टरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन पुन्हा तो 400 वाला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून अशा फोटोला इथं इफेक्ट इथून ॲड होईल. आता आपल्या पुढचे जे आपण 2 फोटो इथून ॲड केलेच एकाच बीटला म्हणजे 2 बीटला एकाच फोटो इथून ॲड केलेत त्यांना सुद्धा अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. पहिला फोटो सोडायचा आहे नॉर्मल. त्याच्या पुढच्या फोटोला फिल्टर तो देऊन घ्यायचा आहे. इथून हे झाल्यानंतर पुन्हा आपल्या इथे पहिले इन्व्ह्यूट यायचं आहे आणि इथून तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिले हे नाद पहिलं इथून ॲड करायचं आहे पहिल्या फोटोला आणि पुन्हा तेच PNG इथून ॲड करायचं रिप्लेसमध्ये जाऊन म्हणजे हे जे PNG इथून परफेक्ट बसून जाईल अशा प्रकारे. आता आपल्याला तेच PNG इथून डुप्लिकेट करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं एडिटिंगचं PNG इथून ॲड करायचं आहे अशा प्रकारे. ते इथून हे PNG इथून ॲड करून घेतलेले आहेत आपण. आता मी काय करतो जे आपले बीटर आले ते इथून फोटो ॲड करायचे बीटनानुसार इथून ॲड करून घेतो. त्याच्यानंतर आपण इफेक्ट देऊन घेऊया.
तुम्ही पण अशा पहिल्यांचे फोटो आहेत ते बीटनुसार इथून ऍड करून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते इथून सर्व बीटनुसार इथून ऍड करून घेतलेले आहेत. आता जर काय करायचं तुम्हाला, जसं इथून मी इफेक्ट सांगेल तसे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ऍड करायचे. पहिल्यांदा आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तेच त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून सर्वांना आहे ना हा जो पुल आउटचा इफेक्ट आहे इथून ऍड होऊन जाईल. त्यामध्ये अजून एक आपल्या इफेक्ट इथून ऍड करायचा आहे. म्हणजे तिथून बघू शकाल की पहिले ट्रान्झॅक्शनला जे आहे ते आपण पुल आउटचा इफेक्ट दिला, त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला ना एक दुसरा इफेक्ट इथून ऍड करायचा आहे. सिम्पली दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे तेच आहे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लान्स नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचं जो ट्रान्झॅक्शन असेल ते सोडायचे, त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला इथून तो जो इफेक्ट आहे लाईट इफेक्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला ब्लान्स नावाचा जो इफेक्ट आहे इथून ऍड करायचा आहे. कोणते कुठे करायचं आहे तुम्हाला सांगतो. तर आपण येथे तुम्ही बघू शकाल की हा जो पहिला फोटो आहे जो आपण ब्लॅक अँड व्हाईट केला आहे त्याच्या मागचं जे ट्रान्झॅक्शन असेल त्या फोटोला इथून हा जो ब्लान्स नावाचा इफेक्ट आहे इथून ऍड करायचा, जसे आपण सर्व फोटोला इथून ऍड केला आहे तशा प्रकारे. आणि हे जे इफेक्टची लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची, ब्लान्स इफेक्ट आहे त्याची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. सर्व ट्रान्झॅक्शनला हा म्हणजे एक आड अशा प्रकारे हे जे इफेक्ट आहे तो तुम्ही देऊन घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे ना तिथेच त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. येथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण न्यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला सुद्धा आपल्या इनमधलाच सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता जे 2 इफेक्ट सांगितले सेव्हिंग बॉटम आणि सेव्हिंग राईटचा, तेच इफेक्ट तुम्हाला आहे ना प्रत्येक इथून जे पुढचे फोटो असेल 2 फोटोला तेच 2 इफेक्ट इथून ऍड करत जायचे सर्व फोटोंना. म्हणजे तिथून बघू शकाल की हा जो पहिला फोटो आहे म्हणजे सॉरी दुसरा फोटो आहे त्याला आपल्याला आहे ना सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केला आहे आपण. त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना सेव्हिंग राईटचा इफेक्ट सिलेक्ट केला आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग बॉटमचा इफेक्ट सिलेक्ट करायचा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग राईटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग बॉटमचा इफेक्ट सिलेक्ट करायचा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. अशाप्रकारे हे जे इफेक्ट आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत देते यायचे तुमच्या फोटोंना. इथून हे इफेक्ट ऍड केल्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटायचे आणि इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. सिम्पली तो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटच यायचे. आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 5 नंबरला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.